डॉक्टर मेंदळांशी बोललो मी, ते म्हणतात की ते पैसे प्रकरणामुळे सगळ्यांशी खूप कट ऑफ आयुष्य जगलेत ते. त्यांना चार भल्या माणसांमध्ये भरल्या आनंदी घरामध्ये आणायला हवं. नाना सरळ सरळ सांगा ना, म्हणजे आपल्या घरात. अरे म्हणजे नाही नाना, नाही, अजिबात नाही. हा म्हणजे थोडा वेळ ठीक होतं, पण हे अखंड जय हो म्हणजे नाही हो, फार त्रास होईल त्याचा. मग काय? नाही हो, आपण सभ्यतेपोटी सरळ वागणार आणि हे म्हणजे काय ऐकणारच नाहीत. त्याने हवेत कशा नाही गजर घंटा. अरे नाहीतर काय. बरं, आता ताबडतोब ठरवायची काही गरज नाहीये, नंतर ठरवू. आणि अरे आधी ते कुठे गेले तिथून परत तर येऊ देत. मी तुला सांगतो अर्चू, नाना हा बाबाजी इथे घरात आणून बसवतात की नाही बघ. मग नंतर बोळवण करता करता नाकीनं होती ना, तेव्हा कळेल यांना. ए गुड मॉर्निंग. मग माई काय ह्याची कालची गंमत सांगितलीस की नाही अमित दादाला? काय ग काय? अरे काही नाही रे, काल मी याला फोन केला तर ऑफिसमध्ये, तेव्हा नेमका मेघनाचाही फोन ह्याला आला. मग काय, ह्या आदला बदलीमध्ये तो मेघना समजून माझ्याशीच गोड गोड बोलत होता. काय सांगतेस काय? मग काय, आणि इतकं गोड बोलत होता माहितीये का तिच्याशी. आणि तिला हेही सांगत होता, तुझ्या इच्छेविरुद्ध काही करणार नाही मी, तू रागवलीस का काळजी करू नकोस. इतकं गोड बोलतो ना तिच्याशी. काय माही उगीच. अरे आदित्य, काळजी करू नको, सगळे नवरे असेच घाबरून असतात आपल्या बायकांना. काय रे अमित? हा छे, अजिबात नाही, मी नाही घाबरत. म्हणजे हो बर का. असंच असतं ग. काय नाना, हो ना? काय तुम्ही मला घाबरता? हा बघा बघा, जाहीरपणे दटावते मला. पण काय ग, खरंच नाही ना घाबरत मी तुला? काय ग संजीवनी, खरं सांगू की खोटं? चार दिवस बाहेर जायचं म्हणजे माझ्या छातीत धडधडतंय कशामुळे? निर्णय होईल आपोआप, माझं मनच मला सांगेल, असं मी स्वतःशी म्हणत होते. तो क्षण जवळ येतोय का? मला कोणासोबत पुढचं आयुष्य घालवायचंय? किरण, हा बोल किरण. अजून काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही तुझा. तुला काय कळलंय? ज्या दिवशी माझं लग्न झालं त्या दिवशीच हा विषय संपलाय किरण. मेघना, मला मान्य आहे, मला पूर्ण मान्य आहे. मी असं अजिबात म्हणत नाही की तू त्याचा हात धरून पळून जा, पण एक तो जिवंत आहे की मेला आहे हा साधा कन्सर्न असू नये का? हे बघ, तुझ्याच आठवणींनी तो आतून तुटतोय. दाखवत नसेल पण तेच सत्य आहे. मी फक्त एवढंच विचारतोय की त्याच्याबद्दल काही माहिती आहे का? त्याच्या आत्ताच्या आयुष्याची मला माहिती असण्याचं काहीच कारण नाहीये किरण. अदूच्यात आणि माझ्यात कोणताच संपर्क नाही आणि नसेल. दोन मन एक झालेले असतात तर मेघना, तेव्हा त्यांच्यातला संपर्क मरेपर्यंत तुटत नाही. ही फॅक्ट आहे. तुमचा संपर्क असो वा नसो, तुझ्या मनाला नक्की कळत असेल की तो सुखरूप आहे की नाही. तेवढंच सांग मला, असं म्हणायचं होतं. बट फाईन, नको सांगू, मी शोधेन त्याला. खूप बरं वाटलं ग ऐकून. खरंच जुनं सगळं पुसून टाकलंस ना, चांगलंच केलंस. मला ठाऊक आहे हे सगळं कठीण आहे,
पण तू जे वागतेस ना ते योग्यच करतेस. योग्य आणि अयोग्याचा अर्थ प्रत्येकाच्या दृष्टीनं वेगळा असतो आई. नको ग जीवाला त्रास करून घेऊस मेघना. आदित्य म्हणतायत ना 4 दिवस बाहेर जाऊया म्हणून. जाऊन ये. इथलं सगळं विसरून जा आणि पुन्हा नवी होऊन ये. काय रे फार रमलायस? अरे म्हणजे काय, केलं पाहिजे ना बाबा तिथं सगळं हवं नको ते. इमाने इतबारे साथ देते यार ती. हळू बोल हळू बोल. मेघनाने ऐकलं ना तो वैता गेला. अरे नाही नाही, तिचं काय, आय मीन तिला काय प्रॉब्लेम असणार आहे. अरे काय बायका जरा जास्त पॉझिटिव्ह असतात ना. म्हणजे आपण एखाद्या छोट्याशा वस्तूचं जरी कौतुक केलं ना की झालं, त्यांना सहन होत नाही. ए पण हिने मस्त साथ दिली ना. म्हणजे काय, नवीन घेतली तेव्हा तर तू अखंड वेळ बाईकवरच असायचं. मला जाम हेवा वाटायचा दादा तुझा. अरे तू हात सुद्धा नाही लावू द्यायचास मला. ते तुला आठवतं का रे आदित्य, ज्या दिवशी घेतली त्या दिवशी बाईक घेऊन मी हायवेवर गेलो होतो. हा, आणि पहिल्याच दिवशी घेतल्या सिग्नल मोडला आणि मग दंडाचे पैसे भरले आणि मग मग जी काय गाडी रेमटवले ना बॉस. आहा. नाही नाही, तू रेमटवलीस रे, पण माझ्याकडे जेव्हा बाईक आली तेव्हा तिची अवस्था बघितली होतीस ना. टेल लाईट लटकत होता, मीटर गुल झाला होता, गंज लागला होता इकडे तिकडे. बस बस बस. हे बघ, तेव्हा ना माझं टुरिंग खूप वाढलेलं होतं, त्यामुळे मला ना लक्ष द्यायला वेळ नव्हता बाईककडे. माझ्या माझ्या विरहाने तिची अशी अवस्था झाली होती. नाहीतर बॉस, अरे मेंटेनन्स मध्ये अमित देसाईचा हात धरणं इम्पॉसिबल. हो ना. मग ठीक आहे, मग तूच कर पुढचं. ए अरे हा बरं दादा, तुला तो इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन बघायचा होता ना. हो. मी ब्रोशर आणले, चल दाखवतो तुला. चल. आता प्लस मायनस काय प्रत्येक प्लॅन मध्ये असतातच. पण तू जर मुलांसाठी इन्व्हेस्ट करत असशील ना तर माझ्या मते हा प्लॅन बेस्ट आहे. ओके, अर्थात तू बघ डिटेल मध्ये आणि ठरव. बघतो. ए ती पेटी कसली आहे रे नक्षीदार? ती दादा मेघनाची आहे. ओ, ज्वेलरी बॉक्स असेल ना. हा, ते ज्वेलरी बॉक्स आहे. ती कानातले वगैरे इकडे तिकडे टाकून देते ना, तर म्हणून. नाही बरोबर आहे. काय एका ठिकाणी असलं म्हणजे हरवत नाही ना. तशी मेघना आहे नीट नेटकी. अरे हो, तुम्ही जाताय ना? दादा ते ठरतंय अजून. नाही, मी फार इंटरफिअर नाही करत. पण नॉर्मली हॉलिडे पॅकेज म्हटलं की लोक अशा ऑपॉर्च्युनिटीवरती उड्या मारतात. तुमच्या दोघांचं मला कळत नाही म्हणजे असं का करताय ते. एनिवे, यू टेक केअर. ठीक आहे, मी हे बघतो आणि तुला कळवतो. ओके. सकाळपासून एकही फोन नाही केला. काय कारण असेल? अर्थात माझ्या बरोबर बाहेर यायचं नसेल आणि मला सांगायचं दडपण आलं असेल. पण मी म्हणालो होतो की तुझ्या इच्छेविरुद्ध नाही जाणार आपण, तरी आणि बाहेर जायचं नाही दोघांनीच म्हणजे गॉड. आदित्य, नाही म्हणजे नवीन काही टेक्नॉलॉजी आली आहे का फोन मध्ये, की फोन नुसतं समोर ठेवून बोलायचं, की तिकडच्याला ऐकायला जातं, तेही फोन न लावताच? कमालच झाली नाही का? हो ना. हो. मी काय म्हणतो शेखर, हा बोल ना. तू काम कर ना तुझं. हो का? कॅरी ऑन.
आदित्य काय बोललं का ग जाण्याबद्दल? काहीही बोललेला नाही. 2-3 दिवसांनी सांगतो म्हणाला. ते सुरेश रावांमुळे असणार. मग काय, तेच कारण हो, दुसरं काय. काय करायचं या सुरेश रावांचं? इतकं सगळं झालं तरी आता पुन्हा कुठल्या तरी बाबाकडे जाऊन बसलेत 2-3 दिवस. ती माऊली बिचारी एकटी, काय करायचं तिनं? आणि मेघना सुद्धा आईला अशी एकटीला सोडून येऊ शकत नाही ना इथे परत. काय हो, या सुरेश रावांना वटणीवर आणण्यासाठी तुमच्याकडे काही उपाय नाहीये? डॉक्टर मेंद्रांचं म्हणणं आहे त्यांना खऱ्या अर्थाने सत्संग घडायला हवा. आजपर्यंत पैशाच्या दडपणामुळे ते एकटे एकटे राहिले. त्यांना चांगल्या शहाण्या लोकांमध्ये राहायला लावणं गरजेचं आहे असं म्हणतात. तेच तर सांगत होतो मी मगाशी. छान. काय? म्हणजे आपण अगदी संत सज्जनच की नाही? तो मोठा प्रश्नच आहे. नाही पण त्यांच्या तुलनेमध्ये आपण म्हणजे संत महंतच म्हणायला हवं. हो. नाही पण मुळात आपले थोरले चिरंजीवच तयार नाही आहेत. कडाडून विरोध केला त्यांनी. हे आपलं गमती गमतीत म्हणाला होतो, पण त्याच्याशी तुम्ही गंभीरपणे बोललात ना, तर मला नाही बे वाटत तो नाही म्हणेल असं. नाही त्याला नीट कन्व्हिन्स करायला लागेल मग आणि त्याच्यावर बारीक लक्ष ठेवावं लागेल. हा? नाही कारण त्याच्या डोक्यात बाबाजींना सरळ करण्याचे अन्य चमकदार मार्ग असतील ना. खरंय. पण मुळात सांगू का, सुरेश रावच इथे यायला तयार होणार नाहीत बघा. का? त्यांच्या डोक्यात काहीतरी आचरट खोळ्या कल्पना येतो, काहीतरी जुनाट. काय तर म्हणे मुलीच्या सासरी जाऊन पाणीच प्यायचं नाही, मुलीच्या सासरी जाऊन राहायचंच नाही, घरातली सगळी कामं बायकांनीच करायची. तुम्ही त्या दिवशी नव्हतात, तुम्ही अमितवर चहा करायची जबाबदारी टाकून गेलात ना. तेव्हा इतके बोलले ते आणि इतका बाऊ केला ना या गोष्टीचा. मेघनाला सुद्धा बोलले. आणि अमित तो कसला मग ऐकतोय, झणझणीत उत्तर दिलं त्यानं. आता कसले येतात ते आपल्याकडे? का तुम्ही आहात की तुमच्या शैलीत गोडगोड बोलून त्यांच्या गळी उतरवायला सगळं? तुझ्याकडे उतरवतो तसं? हो. सकाळपासून एकदाही फोन नाही केला आदित्यने. रागावलाय का माझ्यावर? अरे हा, मी बाहेर जाण्याविषयी काहीच बोलले नाही म्हणून रागावला असेल बहुतेक. पण मी नाही येणार असं कुठे म्हटलं? एवढंच म्हटलं की मला थोडासा वेळ दे. गॉड, म्हणजे आता जे काय सांगायचं ते मलाच सांगायचंय. मग तो कसा फोन करेल? मीच फोन करायला हवा ना. फोन करून काय बोलणार आहे मी? जाऊया असं? गॉड, 4 दिवस आम्ही दोघेच असणार. नाही तरी कसं म्हणू? बरं ठीक आहे, म्हणजे जायचं नाही जायचं नंतर ठरवू, पण आधी आदित्यचा राग तर घालवायला हवा ना. फोन करू? नाही नाही नको, फोनवर नाही जमत ते. प्रत्यक्षच भेटायला हवं. त्याच्या ऑफिसवर जाऊ का? सरप्राईज. हा, चल यार, बस झालं काम काम काम. ब्रेक ब्रेक ब्रेक. जेवूयात, भूक लागली मला खूप. आदित्य राजे, जेवायला येत आहे ना? का बायकोच्या आठवणीतच पोट भरलं तुमचं? शेखर, हा. हा डबा धर आणि बकवास बंद कर. बकवास? अरे नाही म्हणजे तू हो लंच रूम मध्ये, मी आलोच. नाही, मी जातो, पण माझी पाठ फिरली की तुझं फोनवर गुलुगुलू चालू करू नकोस. नाही,
लंच आवर संपला आणि आम्ही तुझा डबा फस्त केला, त्याच्यानंतर तुला जाग येईल. तू आता इथेच बडबड करत बसणार आहेस का? भूक गेली वाटतं तुझी. दादागिरी करू नकोस. मी जातोय, पण जर मला फोनवर दिसलास तर मग बघ. अरे नाही रे बाबा, नाही बोलत मी फोनवर. जा तू आता. वैतागूच नकोस रे. ही घे पेन्सिल तुझी. खरंच करू का फोन तिला? काय हरकत आहे? पण मग तिने का नाही केला फोन? मी तिला जबरदस्ती बाहेर घेऊन जातोय असं तर नाही वाटत आहे ना तिला? नाही नाही, तसं असेल तर तिचा गैरसमज दूर केला पाहिजे ताबडतोब. फोनवर प्रत्यक्षात जातो. तासा दीड तासात येईन परत. विजय चल, रेडी आहे मी. अरे मी पण रेडी आहे, पण माझी ना ती भोकरं सापडत नाहीयेत. भोकर? अरे भोकरं म्हणजे मोठं कानातलं मोत्यांचे. आपल्याकडे ना मराठी भाषेचा प्रॉब्लेम झालाय हा. म्हणजे झुमके म्हटलं की कळतं, पण भोकरे म्हटलं की नाही कळत. विजय अगं तू दुसरा काहीतरी घाल ना कानात. अरे नाही रे, ह्या सगळ्यावर ना तेच चांगले दिसतात कानातले. आणि तुला पण आवडतात की नाही मला माहितीये. आठवतंय ना? हो हो हो. हो 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 नुसती मान हलवते, काही डोक्यात प्रकाश पडलेला नाहीये. आणि तुझ्या ऑफिसची कल्चरल इव्हिनिंग येणार आहे, मला तेच कानातले हवेत. अगं काय डोक्यात बसलीस? मी कसा दिसतोय बघ. घाल ना कुठले कानातले, काय फरक पडणार आहे? चल लवकर आवर आता. शी आता मला हेच घालायला लागणार आहे तसं दिसतंय. हा मग घाल, तेच घाल. आणि एक काम कर, तू ना त्या मेघनासारखा एखादा ज्वेलरी बॉक्स घे. कुठला बॉक्स? ते घाल, कानात घाल. तुला जाताना सगळं सांगतो मी. चल चल. अरे थांब. अगं चल आता, जाऊ दे ते. तू कुठे बाहेर निघालीस का? काय झालं? हसण्यासारखं काय विचारलं मी? तू आता इथे कसा काय? आ, अरे आता मी हसण्यासारखं काय विचारलं? सगळे इथे दारातच बोलायचंय का? ओह, आय एम सो सॉरी. प्लीज कम. फोन का नाही केला सकाळपासून? तू का नाही केलास? मला वाटलं तू रागावलीयस. आणि मला वाटलं तू रागावलास. बाहेर जाण्याच्या विषयावरून. मग ठरलं का? नाही अजून. तेच सांगायचं होतं मला. मेघना, माझा इनिशिएटिव्ह नाहीये हा. आणि तुझ्यावर कोणतीच जबरदस्ती नाहीये. तुझा गैरसमज झाला असेल म्हणून मी प्रत्यक्ष सांगायला आलो तुला. तू वैतागली असशील तर. आणि मला वाटलं तू रागावलास. मी अजून निर्णय घेत नाही म्हणून.
आय मीन बाहेर जाण्याविषयी. आणि म्हणूनच तुझा राग घालवायला तुझ्या ऑफिसवर यायला निघाले होते. काय? तू ऑफिसवर यायला निघाली होतीस? हो. तुला गंमत माहिती आदित्य, आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा अशी परस्पर तुझ्या ऑफिसवर आली आहे ना, तेव्हा तेव्हा नेहमी आपली चुकामुक झाली आहे. पण यावेळी फॉर द फर्स्ट टाइम आपली चुकामुक टळली आहे. तू इथे आलास आणि भेटलो आपण.